हे व्हॉट्सअप पब्लिक, वेलकम बॅक टू नवीन व्हिडिओ. मिशन आळसचा आजचा आपला दिवस आहे दुसरा. आज आम्ही काय केलं, काय नाही केलं, काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत, सगळे या व्हिडिओमध्ये आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. आज तर मी 4 वाजताच उठलो होतो, पण आमच्या घरची घडी बंद होती आणि मी ना घडीत टाईम पाहिला तर तिथं वाजले होते 3. मी म्हटलं एवढ्या सकाळी कोण उठणार. मग मी परत झोपलो. मग नंतर मला ताईनं उठवलं. आज जरासा उशीर झाला, 5:15ला उठलो मी. मग उठल्याबरोबर मी पिलं पाणी पिल्यानंतर मी, माझी बहीण आणि माझे बाबा आम्ही बसलो मेडिटेशन करायला. दिवसाची सुरुवात जर करायची असेल तर मेडिटेशन हे सर्वात बेस्ट उपाय आहे. मेडिटेशन झाल्यानंतर बाबाचं वेट लॉसचं ट्रेनिंग झालं सुरू. आज बाबा एकटेच होते, आई नव्हती आली. तसे तर बाबा एकटे नव्हते. बाबासोबत वेट लॉस ट्रेनिंगमध्ये 200+ लोक ऑनलाईन जोडल्या गेले होते. मग बाबा आपलं वर्कआउट सुरू करत होते कंटिन्यू. मी बसलो दादूसोबत भोपाल्या करत. तसं सगळ्यात पहिले आज दादू उठला. म्हटलं उठून मस्त रेडी होता बाहेर जायला. आजचं सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे दुधाला गरम केलं. भोक हात भाजला, हे गरम होतं वाटते. दूध गरम केलं, कारण रात्री आला होता त्यामुळे टाईम नाही भेटला. तर मग आता सकाळी त्याला गरम केलं. गरम आहे, चला सांची कुठे हात भाजला राहिले ते उचला त्या चक्करमध्ये. रिकाम टेकडे काम करायला मी उस्ताद आहो. एक काम करायला जातो, 2 काम करून येतो. हात भाजून झाल्यानंतर मी घासले दात घासून झाल्यानंतर आपण प्री वर्कआउटमध्ये 2 केळे खाल्ले. केळं खाऊन झाल्यानंतर दादू आला माझ्यापाशी. मला म्हणे भाऊ सकाळ झाली, आपला फिरायला जायचा टाईम झाला. मला फिरायला नाही. मग मी आणि तो दोघं मस्त जोडीनं फिरून आलो. फिरून आल्यानंतर घरी येऊन पाहतो तर काय, यांच्या सुरू होत्या मस्ती. कोणती मस्ती पाहूनच घ्या ना तुम्ही. खरंच भाई, घरच्यांच्या चेहऱ्यावर स्माईल पाहून एक वेगळाच आनंद येते. त्याच्यानंतर मी ना माझ्या वर्कआउटला सुरुवात केली. सगळ्यात पहिले आपण ना मारले 100 पुशअप्स. वाट तर लागली पण काही हरकत नाही. 100 पुशअप्स मारल्यानंतर मी मारले डिक्लाइन 50 पुशअप्स. त्याच्यानंतर मी मारले 50 सूर्यनमस्कार. आज होता ट्रायसेप, तर डंबल्स घेऊन ट्रायसेपसाठी 15 ते 3 सेट मारले. त्याच्यानंतर आपण ना काढले दंडबैठक 50. बस खतम. दंडबैठक झाल्यानंतर आपला वर्कआउट झाला खतम. आणि हे होती आजच्या बॉडीची कंडिशन. दंडबाय आले. हे टी शर्ट ढिली होत होती, आता टाईट होऊन राहिली. तर आपला वर्कआउट तर झाला भाई. जास्त वर्कआउट नाही केला आज आपण. हे बॉडीची कंडिशन. हे टी शर्ट पहिले ढिल्ली होत होती, मला आता एकदम फिट व्हायला लागली. पूर्ण टी शर्ट खोलून मी नाही दाखवू शकत, कारण सध्या माझी तेवढी बॉडी बनलीच नाही. जेव्हा बनन त्याच्यानंतर दाखवीन, फुल बॉडीचा हे दाखवीन. तर आता आपल्याला घ्यायला लागते पहिली मिल्कशेक, जे आता मी बनवतो. फुटाणे घ्यायला लागते 7 ग्राम, 2 बदाम. आणि आई खारीकले काय म्हणते मराठीत? खारीक ते जे खातो आपण, पेनखजूर, खुर्मा. 2 खुर्मा येत नाही मला, शिकून राहिलो मी. आता ते बनवतो समोरचं, मग तुम्हाला सांगतो. प्लॅनमध्ये आपला थोडासा चेंजेस आहे. आपण त्या काय म्हणते खुर्मा, तर नावच नाही म्हणाला. खुर्माच्या जागी पेनखजूर टाकून राहिलो, कारण खुर्माले रात्री भिजूच नाही टाकलं. भिजू जर नाही टाकलं तर ते कडक राहते. तर त्याच्यामुळं कसं आमचं हे मिक्सरचं तुटू शकते, भांडं तुटू शकते. याच्यात आहे फुटाणे, गूळ, 2 बदाम. त्याला मग आता बनवतो, मग पितो. मिक्सरमध्ये काढल्यानंतर झाला आपला मिल्कशेक रेडी. मिल्कशेक तर नाही म्हणता येईल, स्मूदी म्हणू. स्मूदी गिलासात टाकलं, त्या स्मूदीले फिरवलं गारगार, एका घोटमध्ये गटकून घेतलं. त्यानंतर मी गेलो आंघोळीले. आंघोळ झाल्यानंतर आई करत होती स्वयंपाक. आई मला म्हणे भाजीवाला आलाय म्हणे बाहेर, जा म्हणे त्याला थांबव म्हणे. मग मी गेलो, भाजीवाल्याला थांबवलं. आईनं भाजी घेतली, चवळीची भाजी होती आज. मग आईचा स्वयंपाक झाला होता. आई मला म्हणे जेवण कर. मी म्हणलं थोड्या वेळानं करतो, भोकावर येत आहे मला. मग आई म्हणे कमरीत लात घालीन म्हणे, चुपचाप जेव. मग काय, आई के आगे कोई बोल सकता है क्या.
मग मी ताट वाढून घेतली, चवळीची भाजी होती, 4 पोळ्या घेतल्या मस्तपैकी. जेवण करताना तारक मेहताचा उलटा चष्मा पाहणं आय हाय हाय सुकून अलगच लेवलचा आहे. तारक मेहता लावला, एक घास घेतला, भरलं तोंडात, गच्चा गच्चा खाऊन मोकळं. मग दुपारी मला गप्प बोर होत होतं. मग काय करावं विचार केला. उघडला लॅपटॉप, लावला यूट्यूब आणि पॉडकास्ट पाहत बसलो. मग काय संध्याकाळ झाली. पेप्सी खात खात दादूले नेलं फिराले. तरी 3 टाईम न्या लागते, सकाळ दुपार संध्याकाळ. हो, गोळीसारखंच आहे आणि ऐकत बी नाही हे. मग त्याला फिरून आणल्यानंतर घरी आलो तर आईले एकच प्रश्न पडला होता, संध्याकाळी कोणती भाजी करायची. प्रत्येकाला विचारते घरी कोणती करू. प्रत्येकाचा आन्सर करायचं. काही बी केलं तर कसं करत असा सीन आहे. प्रत्येकाच्या आईला हेच विचारायचं, संध्याकाळी भाजी कोणती करायची, भाजी कोणती करायची, सकाळी भाजी कोणती करायची, संध्याकाळी भाजी कोणती करायची. सकाळी तर आज आपली भाजी चवळी होती, निपटला चवळीत. आता संध्याकाळी कोणती करायची. झाला संध्याकाळ, झालं सकाळचा असेल झालं तर मुगाची डाळ बडे बाबा नाही खाल्ली. हो, मुगाची डाळ खाता का नाही. मुंगाची डाळ कायची भाजी करू. तसे करत कसे भाजी कायची भाजी करू. घरात बोलवा नाही मला मी बोल कायची भाजी करू. अरे मी काय सांगू. शिंकेचा थोडंसं मिटलं. आजच्यासाठी इतकंच. बाकी बघू उद्या.